नमस्कार. आज आपण अशा एका विलक्षण विषयावर बोलणार आहोत जो मानवी जीवनासाठी एक अंतिम तत्वज्ञानात्मक दिशादर्शक आहे. आजचा आपला विषय आहे भगवद्गीतेचा 18वा अध्याय, मोक्ष संन्यास योग. हा अध्याय म्हणजे संपूर्ण भगवद्गीतेचा जणू काही एक भव्य सारांशच आहे. जसे एखादं उंच शिखर गाठल्यावर आपल्याला आजूबाजूच्या संपूर्ण परिसराचे एक विहंगम आणि स्पष्ट दृश्य दिसतं ना, अगदी तसाच हा अध्याय मागील सर्व अध्यायांच्या ज्ञानाचा अर्क आपल्यासमोर मांडतो. तर मग या गोड आणि तितक्याच व्यावहारिक ज्ञानाच्या प्रवासाला आपण सुरुवात करूया. आजच्या या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत ते थोडक्यात पाहूया. आपण सुरुवात करू ती संन्यास आणि त्यागाचा खरा अर्थ समजून घेण्यापासून. त्यानंतर कर्माची 5 मुख्य कारणे कोणती, वास्तवाचे 3 स्वभाव म्हणजे त्रिगुण काय आहेत हे पाहू. मग आपण स्वधर्म आणि योग्य कर्म, मुक्ती आणि पूर्ण शरणागती या संकल्पना उलगडणार आहोत आणि शेवटी या संपूर्ण संवादावर संजयाचा अंतिम निष्कर्ष काय होता हेही आपण पाहणार आहोत. चला तर मग पहिल्या भागापासून सुरुवात करूया. संन्यास आणि त्यागाचा नेमका अर्थ काय? बघा, कर्म करावं की सोडून द्यावं हा प्रश्न शतकानुशतके माणसाला पडलेला आहे. अगदी सुरुवातीला अर्जुनाच्या मनातही हाच गोंधळ होता. कर्म सोडणे आणि कर्माचा फळ सोडणे यात नेमका फरक काय आहे? म्हणजे काम करणं पूर्णपणे सोडून द्यायचं की आपण जे काम करत आहोत त्यातून मिळणाऱ्या फळाची किंवा बक्षिसाची अपेक्षा सोडून द्यायची? कर्तव्याचा त्याग करणं आणि अपेक्षेचा त्याग करणं यातला हा अत्यंत महत्त्वाचा आणि खोल भेद आपल्याला आधी समजून घ्यावा लागेल. संन्यास आणि त्याग या खरोखरच अत्यंत चुकीच्या समजल्या गेलेल्या संकल्पना आहेत. संन्यास म्हणजे वैयक्तिक इच्छेने किंवा स्वार्थाने प्रेरित असलेल्या कर्मांचा त्याग करणं. पण मग त्याग म्हणजे काय? तर त्याग म्हणजे आपलं जे काही आवश्यक कर्तव्य आहे ते प्रामाणिकपणे पार पाडणं, परंतु त्यातून मिळणाऱ्या फळावर किंवा बक्षिसावर कोणताही हक्क न सांगणं. खरा संन्यास म्हणजे काहीच न करता शारीरिकदृष्ट्या निष्क्रिय राहणं असं अजिबात नाही बरं का, तर ती मनाची एक आंतरिक अलिप्ततेची स्थिती आहे. आता वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे. कोणतीही कृती किंवा कर्म घडण्यामागची 5 मुख्य कारणं कोणती? या भौतिक जगात प्रत्यक्षात कोणतीही कृती कशी घडते यामागे मुख्य 5 घटक काम करत असतात. पहिलं म्हणजे अधिष्ठान, आपलं हे शरीर. दुसरा कर्ता म्हणजे काम करणारा आपला अहंकार. तिसरं करण म्हणजे आपली सगळी इंद्रिय किंवा साधनं. चौथी चेष्टा म्हणजे आपण त्यासाठी केलेले विविध प्रयत्न. आणि 5वं जे सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे दैव, म्हणजेच ईश्वरी कृपा किंवा अदृश्य शक्ती. जेव्हा आपण ह्या 5ही घटकांची भूमिका योग्य प्रकारे ओळखतो ना, तेव्हा केवळ माझा वैयक्तिक अहंकारच सर्व गोष्टी घडवून आणतोय हा माणसाचा सगळ्यात मोठा भ्रम पूर्णपणे नष्ट होतो. पुढे जाऊया. तिसरा आणि अत्यंत रंजक भाग, त्रिगुण म्हणजे वास्तवाचे 3 स्वभाव. हे 3 गुण सत्व, रज आणि तम माणसाच्या ज्ञानावर आणि कृतींवर कसा प्रभाव टाकतात हे पाहणं खरंच थक्क करणारे आहे. सात्विक ज्ञान सर्व प्राणीमात्रामध्ये एकच अविभाज्य सत्य पाहतं. याउलट राजसिक ज्ञान प्रत्येक गोष्टीला वेगळं आणि खंडित मानतं. तर तामसिक ज्ञान कोणत्याही तर्काशिवाय एका छोट्या भागालाच सगळं काही मानून बसतं. कर्माच्या बाबतीतही हेच घडतं. सात्विक कर्म हे अलिप्तपणे केलेलं कर्तव्य असतं. राजसिक कर्म हे प्रचंड इच्छा आणि अहंकाराने भरलेलं असतं. आणि तामसिक कर्म हे अंधारात, मोहाने आणि इतरांना हानी पोचवणारं असतं. आता याच वेगवेगळ्या गुणांच्या प्रभावाखाली काम करणारा कर्ता आणि त्याची बुद्धी कशी बदलते ते पहा. सात्विक कर्ता एकदम स्थिर आणि अहंकारमुक्त असतो. राजसिक कर्ता मात्र अत्यंत लोभी आणि यश अपयशाने सतत विचलित होणारा असतो. आणि तामसिक कर्ता तो हट्टी, दुष्ट आणि प्रचंड आळशी असतो. बुद्धीच्या पातळीवर विचार केलात तर सात्विक बुद्धीला काय करावं आणि काय टाळावं हे अगदी अचूक समजतं. राजसिक बुद्धी योग्य आणि अयोग्य यात सतत गोंधळलेली असते, पण तामसिक बुद्धी तर संपूर्ण अंधारातच असते. ती थेट अयोग्य गोष्टीलाच योग्य मानू लागते. सुखाच्या अनुभवातील हा एक अत्यंत वेधक विरोधाभास आहे. सात्विक सुख मिळवण्यासाठी सुरुवातीला कठोर शिस्त लागते, त्यामुळे ती सुरुवातीला विषासारखं कडू वाटू शकतं, पण शेवटी ते अमृतासारखं गोड आणि चिरंतन शांती देणारं ठरतं. राजसिक सुख मात्र इंद्रियांच्या संपर्कामुळे सुरुवातीला खूप आकर्षक आणि अमृतासमान वाटतं, पण त्याचा शेवट दुःखात आणि विषासारखा होतो. आणि तामसिक सुख हे केवळ मोह आणि झोपेत रमणारं असतं.
आजच्या भाषेत सांगायचं तर सकाळी अलार्म वाजल्यावर सतत स्नूज बटन दाबून आळसात पडून राहणं किंवा महत्वाची कामं पुढे ढकलणं हे तामसिक सुखाचंच एक आधुनिक रूप आहे. सर्वोच्च आनंद मिळवण्यासाठी सुरुवातीच्या कठीण शिस्तीची कशी गरज असते हे यातून स्पष्ट होतं. आता आपण चौथ्या भागाकडे येतोय, जो आपल्या रोजच्या जीवनाशी खूप जोडलेला आहे, स्वधर्म आणि योग्य कर्म. खरा आध्यात्मिक मार्ग इतरांचा अंधानुकरण करण्यात अजिबात नाही, तर स्वतःचा स्वधर्म ओळखण्यात आहे. स्वधर्म म्हणजे व्यक्तीचं मूळ, वैयक्तिक कर्तव्य किंवा मार्ग, जो त्यांच्या अंतर्भूत स्वभाव आणि गुणांच्या रचनेवर आधारित असतो. थोडक्यात सांगायचं तर हा केवळ एखादा नोकरी व्यवसाय नव्हे, तर स्वतःच्या प्रामाणिक आणि अंगभूत स्वभावाशी एकरूप होऊन कर्म करण्याचा मार्ग आहे. हा विचार आहे का, दुसऱ्याच्या धर्माचे उत्तम प्रकारे पालन करण्यापेक्षा स्वतःच्या धर्माचे अपूर्णपणे पालन करणे अधिक श्रेयस्कर आहे. हा विचार या तत्त्वज्ञानाचा खरोखरच एक परमोच्च बिंदू आहे आणि याचा अर्थ अत्यंत मुक्त करणारा आहे. जगात कोणतंच काम परिपूर्ण किंवा दोषरहित नसतं. जसं अग्नीसोबत धूर असतोच, तसं प्रत्येक कामात काहीतरी उणीव असतेच. पण जेव्हा आपण स्वतःच्या मूळ स्वभावानुसार प्रामाणिकपणे काम करतो ना, तेव्हा ते कामच आपल्याला आतून शुद्ध करत असतं. आपण आता 5व्या भागाकडे आलो आहोत, मुक्ती आणि पूर्ण शरणागती. हा आध्यात्मिक प्रवास आता शिगेला पोहोचला आहे. अंतिम मुक्ती कशी मिळते यासाठी काही पूर्व अटी आहेत, आणि हे केवळ काही बाह्य नियम नाहीत, तर आतून स्वतःला शुद्ध करण्याची ती एक प्रक्रिया आहे. आपला अहंकार, खोटी ताकद आणि गर्वापासून मुक्त होणं अत्यंत गरजेचं आहे. यात राग, वासना आणि विशेषतः मालकी हक्काच्या कल्पनेचा पूर्ण त्याग करणं समाविष्ट आहे. जेव्हा आपलं मन पूर्णपणे शांत होतं आणि आपण सर्वांकडे समान दृष्टीने पाहू लागतो, तेव्हाच आपण आपली सर्व कर्म परमेश्वराला एक पवित्र अर्पण म्हणून देऊ शकतो. आणि मग येतो तो श्लोक, जो या संपूर्ण महाकाव्याचा क्लायमॅक्स आहे. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकम शरणं व्रज. अर्थात सर्व प्रकारच्या धर्मांचा त्याग कर आणि केवळ मला शरण ये. कर्माच्या आणि धर्माच्या जेवढ्या काही गुंतागुंतीच्या संकल्पना आहेत ना, त्या सर्व इथे एका साध्या पण अत्यंत शक्तिशाली तत्वात विलीन होतात, आणि ते तत्व म्हणजे शुद्ध शरणागती. स्वतःचं कर्तृत्व आणि अहंकार पूर्णपणे बाजूला ठेवून अंतिम सत्याला शरण जाणं हाच मुक्तीचा सर्वात सोपा आणि थेट मार्ग आहे. शेवटचा आणि 6वा भाग, संजयाचा अंतिम निष्कर्ष. विचार करा, यात संपूर्ण संवादाचा जो निवेदक आहे, तो संजय हे सगळं ऐकतोय. त्याची अवस्था काय असेल? त्याला अत्यंत विस्मय वाटतोय. तो सांगतोय की एक सामान्य व्यक्ती आणि प्रत्यक्ष परमेश्वर यांच्यातील ह्या भव्य संवादाची व्याप्ती इतकी प्रचंड आहे की ते ऐकून त्याच्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहिलाय. रोम हर्षणं मशिती अवस्था आहे. आणि संजयाचा हाच अंतिम निष्कर्ष आहे की जिथे अंतिम सत्य आणि कृती करण्यास तत्पर असलेली व्यक्ती एकत्र येतात, तिथे विजय, समृद्धी आणि असामान्य शक्ती निश्चित असते. हे त्रिकालबाधित सत्य आहे. शेवटी ह्या सर्व सखोल ज्ञानानंतर आपल्यासमोर एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. गूढ आणि स्वधर्माच्या या प्राचीन मापदंडांवर आधारित आजच्या या धावपळीच्या आधुनिक जगात तुमचा स्वतःचा मूळ स्वभाव आणि अंगभूत कर्तव्य काय आहे? आपण सतत बाह्य गोष्टींनी, सोशल मीडियाने प्रभावित होत असतो. तिथे आपला खरा स्वधर्म कोणता? या त्रिगुणांच्या मापदंडांवर तुम्ही स्वतःच्या कृती कशा ओळखू शकता? या प्रश्नांवर शांतपणे विचार करणं हेच या सत्राचं खरं यश असेल. तर मग याच एका गहन आणि महत्त्वाच्या प्रश्नासोबत आपण आज इथेच थांबूया. नक्की विचार करा. धन्यवाद.